स्नो ग्लोबल बिझनेस कम्युनिटीच्या वतीने विकसित भारत पुरस्कार समारंभ संपन्न झाला। यात सुमारे 70 जणांना हा पुरस्कार देण्यात आला। यात उद्योगाचे प्रवर्तक, मालक, CEO, अधिकारी, बिल्डर्स, HR हेड, उद्योजक यांचा समावेश होता। शेलेस्टा बँक्वेट हॉल, ताथवडे येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी स्नोचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दीपक तोष्णीवाल, प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर पराग काळकर, पुणे बिझनेस स्कूलचे डॉक्टर गणेश राव, अभिनेत्री डिंपल चोपडे, ॲडव्होकेट आनंद माहुरकर, संयुक्त अरब अमिरात दुबईचे व्यापार प्रतिनिधी अहमद मुसा आदी मान्यवर उपस्थित होते। स्नो ग्लोबल बिझनेस समिट कॉन्क्लेव्ह समृद्धी 2.0 अंतर्गत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले। या प्रसंगी बोलताना डॉक्टर पराग काळकर यांनी उद्योजक हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतात, त्यांच्या कार्याचा गौरव होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले। डॉक्टर दीपक तोष्णीवाल यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजक कर्मचारी हे आपल्या उत्तम कामगिरीने देशाच्या संपत्तीत वाढ करतात, ही देशसेवाच आहे असे सांगितले। त्यामुळे या संपत्ती निर्मात्यांच्या सन्मानासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले। मी डॉक्टर दीपक तोष्णीवाल, संस्थापक स्नो ग्लोबल बिझनेस कम्युनिटी। आज स्नो समृद्धी कॉन्क्लेव्ह आम्ही ताथवडेमध्ये घेतला होता आणि त्याच्यामध्ये आज प्रमुख पाहुणे होते पुणे युनिव्हर्सिटीचे डॉक्टर पराग काळकर, व्हाईस चान्सलर, डॉक्टर गणेशराव पुणे बिझनेस स्कूलचे डायरेक्टर होते, डिंपल चोपडे ॲक्ट्रेस आणि ॲडव्होकेट आनंद माहुरकर हे प्रमुख पाहुणे होते। इथं दुबईचे ऑफिशियल्स आणि इथे उद्योजक होते, यांना मार्गदर्शन दिलं की दुबईमध्ये कसं बिझनेस करायचं आणि दुबईची बिझनेस अपॉर्च्युनिटी इथं कशी करायची। इथं बरेच लोक 250-300 लोक आले, उद्योजक आले, आम्ही इथं भरपूर मार्गदर्शन केलं आणि एकमेकांसाठी कनेक्शन्स आणि लीड्स जमा केले। थँक्यू।